वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला, रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। आज विधान परिषदेची येवल्याची मतदान आज पार पडते। आमचे उमेदवार आदरणीय नरेंद्र भाऊ बाराडे हे आहेत आणि मला आत्मविश्वास आहे, खात्री आहे की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा उमेदवार दिला तो, आदरणीय देवेंद्रजींनी दिलेला उमेदवार आणि आदरणीय सुमित्राताईंनी दिलेला उमेदवार, या सर्वांनी दिलेले उमेदवार नक्कीच निवडून येतील याची मला खात्री आहे। महायुतीचे जे भाजपचे बंडखोर प्रचार थांबवण्यात नेत्यांना यश आलं होतं, मात्र आता कुठेतरी मतदान केंद्राबाहेर त्यांचे प्रतिनिधी दिसत आहेत, त्यांच्या कुटुंबातले सदस्य दिसत आहेत, त्यांची पत्नी पण मतदारांना विनंती करताय। काय झालं, हा त्यांचा बीजेपीचा वैयक्तिक प्रश्न आहे। मी शिवसेनेचा असल्यामुळे मला खरं काहीच माहित नाही। आमची थोडी गाडी उशीर आल्यामुळे आणि आम्हाला उशीर झाल्यामुळे मी थोडं बिझी होतो, परंतु नक्कीच कुठेही असो, कुठेही थांबू, परंतु नक्कीच उमेदवार निवडून येईल याची गॅरंटी। त्यांना 11 जागेसाठी आज निवडणूक होते, महायुतीचे किती जागा असते? 11 जागा निवडून होते, महायुतीच्या 11 जागा निवडून होते। नाशिकमध्ये अशी चर्चा आहे की कालपासून गतिविधीचं वातावरण फिरलं, सोशल मीडियावर जोरदार प्रचार झाला, कुठे प्रचार थांबला असं कुठं दिसलं नाही, कारण की गाठी भेटी झाल्या। मी आपल्याला नम्रपणे सांगतो, काही मतदार महाविकास आघाडीचे, काही मतदार महाविकास आघाडीचे, त्यांना काहीतरी पाहिजे होतं म्हणून त्यांनी काहीतरी चुकीची अफवा पसरवली असं या ठिकाणी म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही, येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी।